काही कलाकार असे असतात की ते स्क्रीनवर दिसले की आपोआप चेहऱ्यावर हसू येतं, मनाला एक वेगळीच ऊब मिळते. अशीच एक कलाकार म्हणजे रीमा लागू. बॉलिवूडमध्ये आई म्हटलं की जी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे रीमा लागू. पण तुम्हाला माहिती आहे का, या प्रेमळ आईचा प्रवास थेट फिल्म इंडस्ट्रीतून सुरू झालेला नव्हता, तर तो सुरू झाला होता एका बँकेच्या नोकरीपासून. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. रीमा लागू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 21 जून 1958 रोजी मुंबईत जन्मलेल्या रीमा लागू यांचं खरं नाव होतं नयन भडभडे. त्यांची आई मंदाकिनी भडभडे या मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या, त्यामुळे अभिनयाचा वारसा त्यांना आईकडूनच लाभला. शालेय वयातच त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या अभिनयाची भक्कम पायाभरणी झाली. पण आयुष्यात प्रत्येक गोष्ट सरळ रेषेत चालत नाही. अभिनयाची आवड असूनही त्यांनी काही काळ बँकेत नोकरी केली. साधं स्थिर आयुष्य जगता आलं असतं, पण आतल्या कलाकाराला ते मान्य नव्हतं. शेवटी त्यांनी ठाम निर्णय घेतला, नोकरी सोडायची आणि पूर्ण वेळ अभिनयाला द्यायचा. हा निर्णय सोपा नव्हता, पण हाच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. मराठी नाटकं आणि मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर हळूहळू त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये संधी मिळू लागली आणि मग सुरू झाला एक असा प्रवास ज्याने त्यांना बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या आईच्या भूमिकेपर्यंत पोहोचवलं. 1988 साली आलेल्या कयामत से कयामत तक या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत ठसा उमटवला. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. मैंने प्यार किया मध्ये सलमान खान यांच्या आईची भूमिका असो किंवा हम आपके है कौन मधील प्रेमळ आई, प्रत्येक भूमिकेत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यांचा अभिनय इतका सहज, नैसर्गिक आणि जिव्हाळ्याचा होता की त्यांनी साकारलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून जायचं. त्या केवळ आईची भूमिका साकारत नव्हत्या, तर त्या खरंच त्या व्यक्तिरेखेत जगत होत्या. म्हणूनच प्रेक्षकांना त्यांच्या व्यक्तिरेखा आपल्याच घरातील वाटायच्या. हम साथ साथ है, कल हो ना हो यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडली. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिका कधीच एकसारख्या वाटल्या नाहीत. प्रत्येक वेळी त्यात एक नवीन भाव, नवीन छटा दिसायची. छोट्या पडद्यावरही त्यांनी मोठं यश मिळवलं. तू तू मैं मैं या मालिकेत त्यांनी सासूची भूमिका इतक्या प्रभावीपणे केली की आजही ती प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. या भूमिकेमुळे त्यांना एक वेगळीच ओळख मिळाली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अभिनेता विवेक लागू यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांची मुलगी मृण्मयी लागू हिनेही अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. 18 मे 2017 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने रीमा लागू यांचं अचानक निधन झालं. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडने एक प्रेमळ चेहरा गमावला, पण त्यांनी दिलेल्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत. रीमा लागू यांचा प्रवास आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो. स्वप्न कोणतंही असो, ते पूर्ण करण्यासाठी धाडस करावंच लागतं. बँकेची सुरक्षित नोकरी सोडून त्यांनी अभिनयाचा मार्ग निवडला आणि त्या एका निर्णयाने त्यांना प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवून दिलं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या त्या प्रेमळ, हसऱ्या चेहऱ्याची आठवण काढतो, जो आजही आपल्या मनात तितक्याच जिवंतपणे राहतो. कारण काही कलाकार हे फक्त पडद्यावरच नाही, तर आपल्या आयुष्यातही कायमचे राहतात आणि रीमा लागू या त्याच कलाकारांपैकी एक आहेत. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुम्हाला रीमा लागू यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.